जगातील 20 सामर्थ्यवान देशांच्या प्रमुखांच्या G20 परिषदेला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होतीये। या परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाली असून सुरक्षेसाठी अत्यंत कडक उपाययोजना करण्यात आल्यात। G20च्या सगळ्या नेत्यांचं प्रगती मैदानातील भारत मंडपममध्ये आगमन सुरू झालंय आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं स्वागत करतायत। G20 परिषदेतलं पहिलं सत्र म्हणजे वन अर्थला सुरुवात होईल आणि दुपारच्या जेवणानंतर 3 ते पावणे 5 पर्यंत वन फॅमिली हे दुसरं सत्र असेल। त्यानंतर रात्री 8 ते 9:15 या वेळेमध्ये सगळ्या राष्ट्रप्रमुखांची पुन्हा चर्चा होईल। तर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये G20च्या नेत्यांसाठी राष्ट्रपतींकडून विशेष डिनरचं आयोजन करण्यात आलंय। आज आणि उद्या ही परिषद असून त्यासाठी दिल्लीमध्ये कालपासून 3 दिवसांची सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, पहिला दिवस आहे G20 परिषदेचा। या परिषदेतून भारताला काय काय साध्य होणार आहे? प्रज्ञा, आजपासून ही मुख्य 2 दिवसांची शिखर परिषद जी आहे ती सुरू होतीये। वसुधैव कुटुंबकम अर्थात वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर ही संकल्पना या बैठकीची आहे आणि त्याच दृष्टीने बैठकांचे वेळापत्रक सुद्धा आखण्यात आलेलं आहे। म्हणजे आता थोड्याच वेळामध्ये 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत वन अर्थ या मुद्द्यावरती चर्चा होणार आहे। त्याच्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये भोजनानंतर पुन्हा एकदा वन फॅमिली या मुद्द्यावरती चर्चा होईल आणि नंतर उद्याचा दिवस जो आहे तो वन फ्युचर या संकल्पनेवरती चर्चेसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। कालपासून वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रप्रमुख राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले। जरी चीन आणि रशिया या 2 राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित नसल्यामुळे सुरुवातीला थोडंसं काही म्हणजे असं म्हटलं जात होतं की ही कमी महत्त्वाची परिषद ठरेल का, पण जो बायडन हे स्वतः उपस्थित राहिलेले आहेत या शिखर परिषदेसाठी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या संपूर्ण शिखर परिषदेचं महत्त्व जे आहे ते वाढलेलं आहे। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे सुद्धा काल या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। भारताच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनानंतर जी पद्धती संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बदललेली आहे त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताचं स्थान महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाचे करार या बैठकीत होत आहेत का हे आपल्याला बघावं लागेल। उद्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यानुसार उद्या बैठकीच्या ठिकाणी म्हणजे प्रगती मैदानामधलं जे भारत मंडपम आहे त्या ठिकाणी जाण्याच्या आधी अनेक सगळे राष्ट्रप्रमुख जे आहेत ते राजघाटावरती जाणार आहेत, ज्या ठिकाणी महात्मा गांधींची समाधी आहे आणि तिथं पीस वॉलवरती स्वाक्षऱ्या सुद्धा केल्या जाणार आहेत। त्यामुळे तो देखील एक महत्त्वाचा इव्हेंट असेल। आज रात्री एक डिनर सुद्धा या सर्व G20 राष्ट्रप्रमुखांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे। तिथं सुद्धा काही महत्त्वाच्या चर्चा ज्या आहेत त्या होताना दिसतील। प्रशांत, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर विविध राष्ट्रांचे प्रमुख आता भारत मंडपमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। 20 बलशाली राष्ट्रप्रमुखांची ही बैठक होतीये। सय्यद असद बिन तारिक अल सैद, डेप्यूटी प्राइम मिनिस्टर ऑफ ओमान। ओमानचे डेप्युटी प्राइम मिनिस्टर इकडे पोहोचतायत आणि या सगळ्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत मंडपमध्ये स्वतः उपस्थित आहेत। आज वन अर्थ आणि वन फॅमिली याच्यावरती चर्चा होणार आहे। विविध सत्र आज आयोजित करण्यात आलेली आहेत। तर भारताच्या राष्ट्रपतींकडून एका शाही डिनरचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। Her Excellency Sheikh Hasina, Honorable Prime Minister of the People's Republic of Bangladesh. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचंही इकडे आगमन झालेलं आहे। या G20 परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे, कारण का जगाच्या दृष्टीनं काही महत्त्वाची धोरणं या G20 परिषदेमध्ये ठरणार आहेत। तर भारताच्या दृष्टीनं सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची परिषद ठरते, कारण का अनेक देशांशी या परिषदेमध्ये करार होतील। शक्तिशाली देशांना भारताची ताकद दाखवण्याची संधी भारताला मिळणार आहे आणि भारताला विकसित देशांच्या यादीमध्ये स्थान मिळणार आहे। दक्षिण आशियातल्या देशांचं नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळेल। पर्यावरणीय बदल आणि अन्न सुरक्षेवरती चर्चा होईल। विकास, आरोग्य, शिक्षण आणि व्यापारामधला भारताचा सहयोग वाढेल आणि परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्याची संधी सुद्धा या G20 परिषदेमुळे भारताला मिळते।
His Excellency Mr. Abdel Fattah el-Sisi, President of the Arab Republic of Egypt. पुन्हा एकदा जाऊयात. प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, G20 परिषदेच्या निमित्तानं 20 बलशाली देशांचे प्रमुख भारतामध्ये येत आहेत. अनेक गोष्टींवरती चर्चा होणार आहेत, अनेक करार होऊ शकतात. जगाच्या पातळीवरती, जागतिक पातळीवरती भारताचं नाव आणखी उंचावण्यासाठी ही परिषद कशी महत्त्वाची ठरणार आहे? नक्कीच 19 राष्ट्र आणि युरोपीय युनियन असं मिळून हा G20 समूह बनलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सर्वात शक्तिशाली समूह मानला जातो. कारण जगाचा जो एकूण GDP आहे त्याच्या जवळपास 85% GDP हा G20 मधून येतो. त्याच्यातूनच आपल्याला या संपूर्ण राष्ट्रसमूहाची ताकद कळते. आज जेव्हा ही भारतामध्ये शिखर परिषद होते, भारताकडे याचं यजमानपद पहिल्यांदाच आलेलं आहे. म्हणजे G20ची जरी स्थापना 1998च्या आसपास झालेली असली तरी राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये ही शिखर परिषद व्हायला सुरुवात झाली ती 2008 सालापासून. म्हणजे गेल्या 15 वर्षापासून ही शिखर परिषद जी आहे ती जास्त महत्त्वाची ठरायला लागली. कारण त्या देशांचे राष्ट्रप्रमुख तिथं यायला लागले. आधी अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री असायचे, पण G20 मध्ये 2008 पासून हा बदल झाला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच भारताकडे त्याचं यजमानपद आलेलं आहे. G20च्या दृष्टीने जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची घोषणा या शिखर परिषदेमध्ये अपेक्षित आहे ती म्हणजे आफ्रिकन युनियनचा समावेश G20 मध्ये होणार याबद्दल काही घोषणा होतीये का? कारण गेल्या काही दिवसांपासून ही मागणी सुरू आहे. त्या दृष्टीनं जे एक डिक्लेरेशन असतं एखाद्या समिटचं ते उद्या फायनल होईल आणि सर्व राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये त्याची घोषणा होईल. त्याच्यामध्ये या घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष असेल. दुसरीकडे म्हणजे या शिखर परिषदेच्या निमित्तानं जवळपास 15 राष्ट्रप्रमुखांसोबत पंतप्रधान मोदींच्या द्विपक्षीय चर्चा होणार आहेत आणि त्यातही सौदी अरेबिया आणि अमेरिका या 2 राष्ट्रांसोबत त्यांची बैठक जी आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे. अमेरिकेसोबत जेट इंजिन भारतात तयार करण्यासंदर्भातले काही करार, ड्रोनच्या खरेदी संदर्भातले काही करार आहेत आणि सौदी अरेबिया, अमेरिका, भारत हे तिघही एकत्रित मिळून काही महत्त्वाच्या बंदरांसंदर्भातले करार किंवा रेल कनेक्टिव्हिटी संदर्भातले करार जे आहेत ते करणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या घोषणा होत आहेत का हे बघावं लागेल. जागतिक एकूण राजकारणाच्या दृष्टीने जर बघितलं तर क्लायमेट चेंज, त्याच्यानंतर क्रिप्टो करन्सी संदर्भातले काही सामायिक नियम असावेत त्याच्या संदर्भातली सुद्धा चर्चा याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्याच्यानंतर क्लायमेट चेंज आणि इतर जे आहेत कार्बन इमिशन संदर्भातले तर त्या मुद्द्यावरती नेमकी काय चर्चा होते हे आपल्याला बघावं लागेल. आज रात्री भारताच्या राष्ट्रपतींनी जे डिनर आयोजित केलेलं आहे त्यासाठी सुद्धा सगळे नेते उपस्थित असतील, देशातले सुद्धा काही नेते उपस्थित असतील आणि त्या अर्थानं आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा असेल. निश्चितच भारताच्या दृष्टीनं हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण का G20 परिषदेसाठी अनेक बलशाली देशांमधले प्रमुख हे आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे. अनेक महत्त्वाच्या विषयांवरती यामध्ये चर्चा होणार आहे. अनेक करार केले जाऊ शकतात अशी शक्यताही वर्तवली जाते. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या G20 परिषदेकडे लागलेलं आहे. शिखर परिषदेला सुरुवात होतीये आणि पहिल्यांदाच भारताकडे या परिषदेचं यजमान पद आलेलं आहे. शाश्वत विकासावरती यामध्ये चर्चा होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध राष्ट्रप्रमुखांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत. Mr. Bola Ahmed Tinubu, President of the Federal Republic of Nigeria. ही G20 परिषद भारताला अनेक अर्थांनी सक्षम करणारी आणि त्यासोबतच जगाच्या नकाशावरती भारताची मान अभिमानानं उंचावणारी ठरणार आहे. आज आणि उद्या दिल्लीमध्ये ही G20 परिषद होते आणि त्यासाठी भव्य अशा भारत मंडपमची उभारणी करण्यात आलेली आहे. या भारत मंडपममध्ये सध्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांचं आगमन होत आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा जाऊयात. प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आज जी 2 सत्र होणार आहेत त्याच्यामध्ये वन अर्थ आणि वन फॅमिली हे 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले जातील किंवा त्या संदर्भात चर्चा होणार आहे. काय कोर कंटेंट यामध्ये असू शकतो?
नक्कीच वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हे या संपूर्ण G20चं घोषवाक्य आहे, ज्याला वसुधैव कुटुंबकम असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्या अर्थानं त्याच धर्तीवरती ही सगळी बैठकांची रचना जी आहे ती करण्यात आलेली आहे. पहिलं सत्र जे आहे ते वन अर्थ या मुद्द्यावरती आहे. त्याच्यानंतर दुपारी भोजन होईल आणि त्याच्यानंतर दुपारच्या सत्राचं नाव जे आहे ते वन फॅमिली या अर्थानं असणार आहे. साहजिक आहे की संपूर्ण जग आता म्हणजे तंत्रज्ञानामुळे सुद्धा जवळ आलेलं आहे. काही मुद्द्यांवरती तुम्हाला एकत्रितपणे काम करावं लागतं, जसं की प्रदूषणाचे मुद्दे आहेत, कार्बन इमिशनचे मुद्दे आहेत, क्लायमेट चेंजचे सगळे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती एकत्रितपणे एकमेकांच्या सहकार्यानंच संपूर्ण जगाला पुढे जाता येईल आणि त्या दृष्टीनं काय काय उपाययोजना करता येतील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. या संपूर्ण G20च्या परिषदेमध्ये सुरुवातीला चर्चा जी झाली ती चीन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थितीची. खरं तर पुतीन हे जेव्हापासून युक्रेनचा मुद्दा झालेला आहे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती त्यांनी जाणं टाळलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून बहुधा ते G20 साठी भारतात सुद्धा प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाही. त्यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून चर्चा केलेली होती आणि त्याच्यानंतर चीनच्या राष्ट्राध्यक्षांची जी अनुपस्थिती आहे त्याची पण खूप चर्चा झाली. कारण 2008 नंतर पहिल्यांदाच चीन स्वतःहून म्हणजे चीनचे राष्ट्राध्यक्ष स्वतःहून या बैठकीसाठी नाहीयेत. त्याचं नेमकं कारण काय आहे हे मात्र अद्यापही कळू शकलेलं नाहीये. पण अर्थात इतर अनेक महत्वाचे राष्ट्रप्रमुख, अनेक महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था याच्यामध्ये आमंत्रित आहेत. काही राष्ट्र जे आहेत ती त्यांना म्हणजे विशेष करून आमंत्रित केलं जातं जरी ते सदस्य नसले तरी. जसं की आपण आपलं शेजारी राष्ट्र बांगलादेशला आमंत्रित केलेलं आहे, मॉरिशस आहे, त्याच्यानंतर स्पेन आहे. या राष्ट्रांना यासाठी या भारतातल्या शिखर परिषदेसाठी खास आमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. त्या दृष्टीनं कशा नेमका चर्चा होत आहेत, कुठल्या मुद्द्यांवरती प्राथमिकता दिली जाते हे आपल्याला बघावं लागेल. निश्चितच वन अर्थ वन फॅमिली आणि वन फ्युचरचा मंत्र दिला जातोय. अर्थात वसुधैव कुटुंबकम हे घोषवाक्य आहे भारतात होणाऱ्या या G20 परिषदेचं. विविध राज्यांचे राष्ट्रप्रमुख आता इकडे पोहोचायला सुरुवात झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं स्वागत करतायत. गेल्या वर्षभरापासून विविध बैठकांचं सत्र भारतामध्ये सुरू होतं आणि आता शिखर परिषदेला सुरुवात झालेली आहे. प्रशांत, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची उपस्थिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेली त्यांची द्विपक्षीय चर्चा. त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? His Royal Highness Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan, पुन्हा एकदा प्रशांत यांच्याशी संपर्क President साधायचा आपण of the प्रयत्न United करूया. तर Arab मोदींकडून Emirates. सध्या राष्ट्रप्रमुखांचं स्वागत केलं जात आहे. विविध राज्यांचे विविध राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख आता इथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे. आज वन अर्थ आणि वन फॅमिली या संदर्भात चर्चा होणार आहे. तर उद्या वन फ्युचर यासाठी सत्र राखून ठेवण्यात आलेलं आहे. आज सगळे परदेशी पाहुणे राजघाटावरती जाऊन महात्मा गांधीजींना श्रद्धांजली वाहणार आहेत. तर रात्री एक शाही भोजनाचा कार्यक्रम सुद्धा राष्ट्रपतींच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे. सध्या भारताचं चांद्रयान आणि आदित्य L1 अवकाशामध्ये झेपावलेला आहे. यशस्वी मोहिमा या दोन झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अंतराळ क्षेत्राच्या दृष्टीनं सुद्धा ही शिखर परिषद G20ची अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण का अंतराळ मोहिमांविषयी काही महत्त्वाचे करार या शिखर परिषदेमध्ये केले जाऊ शकतात. संरक्षणाच्या दृष्टीनं सुद्धा ही शिखर परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. खाद्य आणि ऊर्जा सुरक्षेवरती प्राधान्यानं या G20 परिषदेमध्ये चर्चा होईल. तर क्रिप्टोकरन्सी संदर्भात काही नवे नियम या G20 परिषदेच्या माध्यमातून समोर आणले जाऊ शकतात. देशातील धातू, सिमेंट, ऑटोमोबाईल आणि हवाई वाहतूक या संदर्भात चर्चा होईल. तर नैसर्गिक तेल आणि वायू या विषयांवर तपशीलवार चर्चा होणार आहे. देशाच्या अंतराळ क्षेत्रासाठी ही G20 परिषद अत्यंत महत्त्वाची ठरते. तर सध्या सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धावर सुद्धा चर्चा करून काही तोडगा निघू शकतो का आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी काही प्रयत्न करता येऊ शकतात का या संदर्भात सुद्धा या G20 परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. एकोणीसशे 98 साली G20 समूहाची स्थापना झाली. त्याच्यानंतर 2008 सालापासून सगळ्या राष्ट्रांचे राष्ट्रपती
किंवा राष्ट्रप्रमुख हे या G20 परिषदेसाठी सहभागी होऊ लागले आणि त्यानंतर पहिल्यांदाच भारताकडे G20च्या परिषदेचं यजमानपद आलेलं आहे. Her Excellency Ms. Raquel Bunestero Sanchez, Minister of the Economy of United Mexican States. G20 समूहामध्ये असलेल्या देशांच्या आर्थिक विकासासोबतच सर्वांगीण विकासासाठी आणि त्यासोबतच जगाच्या दृष्टीनं काही महत्त्वाची धोरणं ठरवण्यासाठी ही G20 परिषद अत्यंत महत्त्वाची ठरते. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, आपण पाहतोय भारताची मान अत्यंत अभिमानानं उंचवणारी अशी ही दृश्य आहेत. प्रमुख राष्ट्रपती आणि 20 देशांचे सगळे प्रमुख नेते भारतामध्ये येत आहेत. भारताच्या दृष्टीनं कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगानं ही G20 परिषद तुम्हाला महत्त्वाची वाटते? ऐतिहासिक अशा स्वरूपाची घडामोड आहे. भारताचा याच्या दृष्टिकोनातून देखील एक महत्त्व आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं की यापूर्वी ह्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत ह्या प्रामुख्याने अजेंडा ठरवायच्या आणि त्यानंतर भारतासारखे देश त्याला निमूटपणे त्याचं पालन करायचे. पण परिस्थिती आता अशी बदललेली आहे की भारत आता अजेंडा सेट करतो आहे आणि जग त्याला फॉलो करेल. आणि अशा प्रकारचा अजेंडा सेट करण्याची जी संधी आहे ती भारताला मिळालेली आहे. त्यामुळे आज आणि उद्या ही जी 2 दिवसाची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी G20ची 18वी बैठक भारतामध्ये होतीये, त्याच्या माध्यमातून भारताने प्रामुख्याने 6 महत्त्वाचे आहेत ते जगापुढे ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यातला जो सगळ्यात पहिला महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे जो क्रिप्टो करन्सी आहे, जे एक डिजिटल अनरेग्युलेटेड करन्सी ज्याला म्हटलं जातं आणि ज्याचा अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान पोहोचतं, त्यामुळे त्याच्यावरती रेग्युलेशन कसं करता येईल या संदर्भामधला महत्त्वपूर्ण प्रस्ताव हा भारताकडनं ठेवला जाणार आहे. आपल्याला अवगत असेल की 2016 मध्ये भारताने काळ्या पैशाचा मुद्दा ह्याच G20च्या प्लॅटफॉर्मवरनं उपस्थित केला होता आणि ऑटोमॅटिक डिस्क्लोजर सिस्टमची कन्सेप्ट भारताने मांडली, ती मान्य केली होती. आता भारताने क्रिप्टो करन्सीचा मुद्दा उचलून धरलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे जे IMF आणि वर्ल्ड बँक सारख्या लेंडिंग एजन्सीज आहेत, कर्ज देणाऱ्या एजन्सीज आहेत, ह्या कर्ज देताना जो पक्षपातीपणा करतात आणि आता रशिया युक्रेन युद्धानंतर अनेक श्रीमंत देशांकडे पैसा उरलेला नसल्यामुळे गरीब देशांना कर्ज कोण देणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे IMF आणि वर्ल्ड बँकमध्ये सुधारणा होणं अत्यंत गरजेचं आहे. आज जवळपास 76 देश हे कर्ज विळख्यामध्ये अडकलेले आहेत. ह्या कर्ज विळख्यांमधनं त्यांना रिलीफ कसा देता येईल हा भारतापुढचा तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे. आणि चौथा महत्त्वाचा म्हणजे जी कोरोना महामारीनंतर एकूणच जागतिक अर्थव्यवस्था ढेपाळलेली आहे. जागतिक GDP विकास दर हा साधारणतः 2 ते 3% आलेला आहे. त्यामुळे इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शन हा देखील भारतापुढची प्रायोरिटी आहे. हा झाला. दुसरा जो शेर्पा ट्रॅक आहे, त्या शेर्पा ट्रॅक म्हणजे G20 ट्रॅक असतात. मी आपल्याला जे सांगितलं ते इकॉनॉमिक अजेंडा आहे आणि खुद्द भारताचे जे आहेत त्याचं प्रतिबिंब पडणार आहे. आणि भारत जो मुद्दा मांडणार आहे तो म्हणजे आफ्रिकन युनियन, जो आफ्रिकाचा जो कॉन्टिनेंट आहे, खंड आहे, ज्यामध्ये देशांचा समावेश होतो, त्यापैकी फक्त दक्षिण आफ्रिकेला G20चं सदस्यत्व आहे. इतर सर्व देश या G20 आहे. त्यामुळे भारत आता आफ्रिकेचं प्रतिनिधित्व करणार आहे, आफ्रिकेचा व्हॉइस बनणार आहे आणि आफ्रिकन युनियन समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मग ही 4 महत्त्वपूर्ण अजेंडा भारतापुढचे आहेत जे भारत ह्या पूर्ण करण्यात येणार आहे. सर, आपले मनापासून आभार. आपण सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.